यांच्यामध्ये आम्ही गेलो. कारण असं होतं की खासदार फार मोठ्या मताने लोकसभेला निवडून आले आणि ते निवडून येत असताना जुन्नरकरांचा मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे. ऐतिहासिक असं मतदान आपण केलेलं आहे. इतिहास काळात सुद्धा एवढी मतं कोणाला पडली नाहीत तालुक्यामध्ये, एवढी मतं आपण दिली. खासदार साहेबांचा असा निरोप होता की ते व्यस्त असल्यामुळे लोकसभेच्या कामामध्ये दिल्लीला पार्लमेंट हाऊस आता सेशन चालू आहे, तर त्यांनी असा निरोप धाडला होता की महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेते मंडळींनी तालुक्यातल्या गावोगाव जाऊन मतदारांचं आभार मानलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि अडचणी या ठिकाणी खासदारांच्या वतीने काय आहे दिल्लीला सोडवण्यासारख्या त्या आणि अडचणी देखील निवेदनाच्या रूपाने समजावून घ्याव्यात, पत्रात घ्याव्यात आणि त्या कार्यालयामधून आणून सोडवण्याचा प्रयत्न आपण करू. अशा प्रकारचा त्यांचा सांगावा होता. तो सांगावा आपल्यापर्यंत सांगावा म्हणून आम्ही सगळी मंडळी एकत्र हा दौरा आयोजित केला. अनेक गावांच्या मध्ये वातावरण चांगलं आहे. तुमच्याकडे येताना आज पाऊसही झाला, पाऊस झाल्यामुळे आनंद वाटला आणि अशा एका चांगल्या वातावरणाला द्रष्ट लागू नये अशी देखील तालुक्याच्या मंडळींची काही इच्छा व्यक्त केली की कुणी काहीतरी बोलतंय, कुणी काहीतरी म्हणतंय, उमेदवार खूप आहेत, आता खूप मतं पडली तर अनेक उमेदवारांची मागणी ही राहणार आहे. परंतु शेवटी यांनी जसं मगाशी सांगितलं की महाविकास आघाडीचे नेते जे ठरवतील, उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, ते जो आदेश देतील तो सगळ्या उमेदवारांनी एकत्र पाळायचा. ज्याला कोणाला तिकीट देतील त्याच्या पाठीमध्ये सगळ्यांनी काम करायचं. विरोधी पक्षाला आनंद झालाय की त्यांना असं वाटतं खूप लोक तिकीट मागतात आणि त्याच्यामुळं कोणाला तरी पकडतात, कुठंतरी वाईट देतात, कुठंतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात, अनेक गोष्टी सांगतात. आता एकच आहे की आपला शत्रू पूर्वीपासून आपल्या शेतकऱ्यांचा किंवा आदिवासी समाजाचा सगळ्यांचा शत्रू कोण आहे तर भारतीय जनता पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा पदर घेऊन कोणी आपल्याकडे आलं नाही पाहिजे. त्या पक्षाला आपला पूर्ण विरोध आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान करणारं, आदिवासींचं नुकसान करणारं, गोरगरिबांचं नुकसान करणारं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये भ्रष्टाचाराचं पुरण मागून नीटच्या परीक्षेचं वाटोळं करणारं असं हे सरकार आहे. हे घालवलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपल्याला महाराष्ट्राचं सरकार उपयोगाचं असतं. ते सरकार आणण्याच्या दृष्टीनं शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं आहे की हे सरकार पाडायचे, ते पाडण्यासाठी आपण मदत करा आणि ती मदत करत असताना आपली ही एकजूट जी आहे ती वज्रमूठ कायम ठेवून विधानसभेचा उमेदवार देखील याच मताधिक्याने जर निवडून आणला तर तो या महाराष्ट्राचा मंत्री होईल. अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो आज आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली एकजूट ठेवली पाहिजे एवढी विनंती. धन्यवाद.